सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारे हरिनाम सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त देहू निवासी असणारे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे। ऐका, जीवाच्या ठिकाणी असलेली दुःख रूपता जर जीवाला घालवायची असेल, तत्वज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची अनुभूती घ्यायची असेल तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे। अधिकारी होण्यासाठी मल विक्षेप आवरण हे तीनही दोष द्यावे लागतात। अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल। सर्वांगाने सर्वोत्तम व्हायचं असेल तरी तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागणार आहे असं तुकोबराय अभंगातून सांगतात। ऐका ना, तुकोबराय देहू निवासी असताना देहूमध्ये तुकोबराय कीर्तन सांगत असतील, अभंग सांगत असतील। एक मनुष्य कीर्तनातून उठला, म्हटलं महाराज तुम्ही सांगताय भगवंताच्या नामाने सर्व सुख प्राप्त होतं, सर्व सुखाचा अधिकारी होता येतं, सर्वांगी सर्वोत्तम होता येतं, फक्त भगवंताचं नामस्मरण केल्यानं आमचा याच्यावर भरवसा नाही। काहीतरी पुरावा द्या महाराज, काहीतरी दाखला द्या। महाराज म्हणतात ऐसी उभविली बाहे, हात वर करून सांगतो तुला, वेदी पाही पुराणी, मी वेदाचाही एक दाखला देतो आणि पुराणाचाही दाखला देतो। सर्व सुखाचा अधिकारी तोच आहे ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे। सर्वांगी सर्वोत्तम तोच आहे जो भगवंताचं मुखाने नामस्मरण करतो। तुला काय झालंय, तू अनेक महाराजांची कीर्तन ऐकलीत। काही काही माणसं पहा, ज्ञानी वेगळा आणि अज्ञानी वेगळा, ज्ञानी वेगळा आणि अज्ञानी वेगळा, पण जो मध्ये असतो ना तो ज्ञानबंधू। आमचे गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले, गुरु महाराज सांगत असतात, आम्ही त्याला प्रेमाने बाप्पा म्हणतो, बाप्पा सांगत असतात महाराज ज्ञानी होणं वेगळं, ज्ञानी व्हावं माणसानं, नाहीतर एक तर अज्ञानी असावं, ज्ञानबंधू होऊ नये। तो उठला म्हणला महाराज आमचा भरवसा नाही। महाराज म्हणले तू वेद पाय, पुराण पाय, तुला भरवसा नसेल तर। महाराज म्हणतात इथं कुठलाच संदेह नाही, तू मनामध्ये शंका नको, तू फक्त काय कर, भरवसा ठेव। सर्व सुखाचा अधिकारी तोच आहे जो मुखाने भगवंताचं नामस्मरण करतो आणि सर्वांगी सर्वोत्तम तोच आहे ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे। अशा अर्थाचा अभंग आहे। अभंगाची भाषा अशी आहे, महाराज म्हणतात सर्व सुखा अधिकारी मुखी उच्चारी हरिनाम। जर भगवंताचं नामस्मरण गेलं तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतं, असा अभंगाचा प्रतिपाद विषय आहे। ऐका, या अभंगामध्ये साध्य आणि साधन याचा विषय सांगितलाय महाराजांनी। साध्य काय आहे हो महाराज, सर्व सुख, सर्व सुखाचा अधिकारी होणं हे साध्य आहे, आणि साधन मात्र छोटं भगवंताचं नाम हरीचं नाव सांगितलंय। ऐका, कुठं जायचंय साध्य, कुठं जायचंय हे माणसाला कळलं पाहिजे, आपण आलोत कुठून हेही आपल्याला कळलं पाहिजे। ऐका, आपण आलोत कुठून, आपल्याला जायचंय कुठं हे माणसाचं ध्येय निश्चित झालं पाहिजे। आपण सध्या कुठं आहोत हेही आपल्याला कळलं पाहिजे, आपणच कोण आहोत हेही आपल्याला कळलं पाहिजे। काही लोकांना काहीच कळत नाही, काही लोकांना काहीच कळत नाही हे पण कळत नाही। काय गंमत अशी आहे, काही लोकांना काय कळत नाही हे पण कळत नाही। मी तर असं म्हणेल, आपल्याला काही कळत नाही हे तरी माणसाला कळावं, म्हणजे काय कळून घ्यायचंय याच्याकडे आरंभ चालू होतो। म्हणजे अपूर्णतेची जाणीव म्हणजे परिपूर्णतेची पहिली पायरी। विठ्ठल जायचंय कुठं हे माणसाचं साध्य निश्चित झालं पाहिजे। पहा, तुकोबरायांचं एक लौकिक चरित्र घ्या, कल्पना करा, तुकोबराय त्यांच्या देहू निवासी असणाऱ्या घरासमोर बसलेले आहेत आणि प्रत्येक येणार जाणाऱ्याला म्हणतात मला माझ्या घरी घेऊन जा। काय, तुकोबराय त्यांच्या घरासमोर बसलेले आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणतात अरे बाबा मला माझ्या घरी घेऊन जा। लोक म्हणायचे महाराज तुम्ही तुमच्या घरीच आहात,
तुमच्या घरासमोर बसले आहात आणि मला माझ्या घरी घेऊन जा, मला माझ्या घरी घेऊन जा म्हणताय. तुकोबराय म्हणतात, भल्या माणसा, तुझ्या घराला घर म्हणतो, त्या घराला मला जायचं नाही, मला माझ्या घरी जायचंय. मग महाराज तुमच्या घराचा पत्ता सांगा, ॲड्रेस सांगा, तुमच्या घराचा आकार सांगा. तुकोबराय म्हणतात, तुझे ते बघा, एक कीर्तनकार विनोदाने सांगतात, बाल्याची माय बाली आणि 10 बाय जायची खोली. बरोबर ना महिला मंडळ? बाल्याची माय बाली आणि 10 बाय जायची खोली. ती खोली म्हणजे मला त्या घराला जायचं नाही, मला माझ्या घराला जायचे. त्या घराबद्दल जर म्हणत असतील तर मी पाठीमागं सांगितलंय, कुत्री घर राखीती, कुत्री घर राखीती. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती बिके, कुत्री घर राखीती. तुझ्या घराला घर म्हणतो, त्या घराबद्दल सांगितलं मी, कुत्री घर राखीती. जे माणसं कीर्तनाला आले ते माणसं, आणि जे घरी झोपले ते म्हणजे तुमच्या गावात नाही हो, ते कुत्रे घर राखीती. म्हणजे तुकोबरायांची भाषा ह्या कुत्र्यांसाठी नव्हत्या. ऐका, तुझ्या घराला घर म्हणतो, त्या घरी जायचं नाही, मला माझ्या घरी जायचंय. मग महाराज तुमच्या घराचा पत्ता सांगा. काही लोक म्हणायचे, महाराज तुम्ही आलात, जायचं काय म्हणतात, थांबा की आलात तर. मग काही लोक म्हणायचे, महाराज तुम्ही आलात तरी कशाला. पहा, आता दिवाळीचे सण चालू आहेत. एखादी मुलगी माहेरला येते, माहेरला आल्यानंतर जावई न्यायला येतो तिला. बरोबर ना? आपल्याकडे प्रथा आहे, जावई बापू न्यायला येतात. आणि आल्यानंतर सकाळी आला जावई, दुपारीच म्हणतो बर पिशी निघायचं, आपल्याला निघायचंय. सासरा म्हणतो, जावई बापू आलात तर थांबा ना, का जायचंय? नाही, मला माझ्या घरी जायचंय. आपण काय म्हणतो, तुम्ही आलाच तरी होता कशाला, आम्ही आमची पोरगी नेऊन सोडली असती ना, आणून सोडली असती ना, आपण म्हणतो की नाही. मग तसे तुकोबरायला काही लोक म्हणायचे, महाराज तुम्ही जायचंय म्हणतात, मग आला होतात कशाला. महाराज म्हणले, मी आलो होतो, मी सहज फिरत आलो होतो. काय म्हणतात महाराज? मी सहज आलो होतो. आंधळ्या पांगळ्यामध्ये खूप गोड प्रमाणे, देश वेश नो हे माझा, सहज फिरत आलो. देश वेश नो हे माझा, सहज फिरत आलो. करू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो. करू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे, तेही कैसा मोकलिलो. पाय डोळे म्हणते माझे, तेही कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी, हात पाऊल झालो. परदेशी नाही कोणी, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. पाठीपोटी नाही कोणी, रवी सजन संता. आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. पाठीपोटी नाही कोणी, हिरवी सजन संता. महाराज म्हणतात, मी सहज फिरत आलो. देश वेश नो हे माझा, सहज फिरत आलो. करू सत्ता कोणावरी राम, कोठे स्थिर राहिलो. महाराज म्हणतात, मी माझ्या घरून आलो. मग महाराज
सहज आले तुम्ही, सहज आले, मग थांबा की. नाही नाही, मला माझ्या घरी जायचंय महाराज, जायचंय. अहो थांबा. नाही नाही, इथं माझं कोणीच नाहीये. अरे भल्या माणसा, ज्या पायाला मी माझे म्हणतो, ज्या डोळ्याला मी माझे म्हणतो, ते डोळे सुद्धा माझं ऐकत नाहीत. म्हणून मला इथं थांबायचं नाही, मला माझ्या घरी जायचंय, माझ्या घरी जायचंय. मग महाराज तुमच्या घरी जायचंय, तुमच्या घराचा पत्ता सांगा ना. ऐका, आपल्याला जर एखाद्याच्या घरी जायचं असेल, आता तुमच्या गावामध्ये मी आलो, मला नानांनी पत्ता सांगितला, महाराज शहागडला या, शहागडहून झाल्यानंतर पाचोडला या, तिथून लिमगाव फाटा आतमध्ये या. तुम्ही मला पत्ता सांगितला, इथं आल्यानंतर टावर जवळ थांबा, टावर जवळ आपलं घर आहे. तसं तुकोबरायला लोक विचारले, महाराज तुमच्या घराचा पत्ता सांगा, कुठल्या नगरमध्ये आहे, कुठल्या गल्लीमध्ये आहे, कुठल्या सोसायटीमध्ये आहे, तुमच्या फ्लॅटचा नंबर सांगा, तुमच्या घराला खिडक्या किती येतं हे सांगा. महाराज तुकोबराय म्हणतात, भल्या माणसा, तुझ्या घराला घर म्हणतो, माझ्या घराला आकार नाहीये, माझ्या घराला खिडक्या नाहीये, माझ्या घराला रंग नाहीये, माझ्या घराला रूप नाहीये. माझं असणारं घर निराकार आहे, निर्वय आहे, निरंतर आहे. महाराज असलं निर्वय निरंतर, महाराज असं घर तरी कुठलं आहे, निर्गुण असणारं घर तरी कुठलं आहे तुमचं. महाराज म्हणतात, माझ्या घराचा पत्ता सांगू का? सांगू. निरंजनी आम्ही, निरंजनी आम्ही बांधियेले घर, निरंजनी आम्ही बांधियेले घर, निरंजनी आम्ही बांधियेले घर, निरंजनी आम्ही निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झाले समरस, निराभासी पूर्ण झाले समरस, निराकार निरंतर राहिले से, निराकार झाले समरस, हो झाले समरस. माझ्या घराचा पत्ता सांगू का तुला? महाराज म्हणतात, निरंजनी आम्ही बांधियेले घर, निराकार निरंतर राहिलो से. माझ्या घराला आकार नाहीये, माझ्या घराला रंग नाहीये, माझ्या घराला रूप नाहीये, माझं असणारं घर निराकार आहे, निर्वय आहे. मग महाराज त्या घराला जाण्यासाठी काय केलं बरं तुम्ही? महाराज म्हटले, तू बहुतेक नाथ महाराजांचा हरिपाठ वाचला नाहीये. निर्गुण असल्या तत्वापर्यंत जाण्यासाठी तुकोबराय म्हणतात, मी त्या सगुणाचं भजन केलं. निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झळे, विकल्प धरिता जिव्हा पाडे, विकल्प धरिता जिव्हा पाडे, विकल्प धरिता. निर्गुण पावला अगुण भजता, विकल्प धरिता जीवा धरे, विकल्प धरिता जीवा धरे. निर्गुणी पावलो सगुण भजता, विकल्प धरिता
सगुनी भजता विकल्प धरिता जिव्हा झडे. महाराज म्हणतात मी सगुणाचं भजन केलं आणि निर्गुणापर्यंत पोच झालो. निर्गुण या अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर सगुणाचं भजन केलं पाहिजे. ऐका, सगुण कोणाला म्हणायचं आणि निर्गुण कोणाला म्हणायचं. परमात्म्याच्या दोन स्वरूपाचं वर्णन केलं शास्त्रानं. परमात्मा सगुण आहे आणि परमात्मा निर्गुण आहे. सगुण कोणाला म्हणायचं आणि निर्गुण कोणाला म्हणायचं. ज्याला डोळ्याने पाहता येतं त्याला सगुण म्हणा, आणि ज्याला डोळ्याने पाहताही येत नाही तो निर्गुण परमात्मा आहे. ज्याच्या चरणावरती नतमस्तक होता येतं त्याला सगुण म्हणा, आणि ज्याच्या चरणावरती नतमस्तकही होता येत नाही तो निर्गुण परमात्मा आहे. जे दृश्य आहे त्याला सगुण म्हणा, आणि जो अदृश्य परमात्मा आहे त्याला निर्गुण परमात्मा म्हणा. तत्वज्ञानात सांगतं जो इंद्रिय गोचर आहे त्याला सगुण म्हणा, आणि जो इंद्रिय अगोचर परमात्मा आहे त्याला निर्गुण परमात्मा म्हणा. ज्याच्या चरणावरती नतमस्तक होता येतं, जी मूर्ती रूपाने आहे त्याला सगुण परमात्मा म्हणा, आणि जो अमूर्त परमात्मा आहे त्याला निर्गुण परमात्मा म्हणा. ज्याला अवयव आहे तो सगुण आहे, आणि जो निर्वय आहे तो निर्गुण परमात्मा आहे. ज्ञानोबराय म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. महाराज सगुणही तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे. तुकोबराय म्हणतात सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले, विटे पाव धरियले, विटे पाव धरियले. सगुण निर्गुणाचा भाव विटे पाव धरिले, विटे पाव धरिले, विटे पाव धरिले. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. सगुण ही तोच आहे. सगुण तत्व आणि निर्गुण तत्व हे परमात्मा तत्व दोन्ही एकाच नावाने जो विटेवर परमात्मा उभा आहे तोच आहे. महाराज तो नावारूपाला आलाय. आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा. ज्ञानोबराय म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. आहे तो परमात्मा एकच आहे. त्याला कोणी सगुण म्हणतंय, त्याला कोणी निर्गुण म्हणतंय. ऐका, उदाहरण देऊन पटल असं माता माऊल्यांनो ऐका. तांडा बुद्रुक आणि तांडा खुर्द या दोन गावातून दोन मनुष्य पंढरपूरला निघाले. पंढरपूरला निघाल्यानंतर दोघंही कुणी टू व्हीलरवर कुणी कारमध्ये गेले. कुठे गेले? गेवराईला गेले. नव्हे नव्हे आपल्या पाचोडला गेले. पाचोडला गेल्यानंतर इचलकरंजी भरपूर गाड्या पंढरपूरला जातात. संभाजीनगर गाडी आहे. गाडीमध्ये बसले. बसल्यानंतर महाराज आता गाडीनं प्रवास करणं सोपं आहे का हो? फार अवघड आहे महाराज. आणि महाराज लोकांना चुकून प्रवास करू नये त्या बसमध्ये. काय महाराज लोकांनी चुकून प्रवास करू नये. आता बसमध्ये गर्दी कोणाची असते? नाही 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 नाही, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींची. आणि मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीची आणि अजून कोणाची असते हो? 75च्या पुढचे मुख्यमंत्र्याचे लाडके सासरे. बरोबर ना? हे दोघांची गर्दी प्रामुख्यानं आपल्या एसटी बसमध्ये दिसते. महाराज त्या पंढरपूरला गेलं ना, सगळी यांचीच गर्दी. दर्शन बारला ह्याच, शॉपिंग करायला ह्याच, सगळीकडं मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी सगळीकडेच महाराज बसले. बसमध्ये महाराज लोकांनी चुकून प्रवास करू नये. आदरणीय गजानन महाराज आहेत. महाराज लोकांनी प्रवास करणं म्हणजे फार अवघड आहे. त्या बसमध्ये बसताना आपण गाडीत जागा कशी पकडतो मावशी? कशी जागा पकडतो? कुणी पिशी टाकीन, कुणी गुणी टाकीन. काही काही महिला मंडळ एवढे विचित्र आहेत महाराज. लहान लेकरं असतात का त्या काचेमधून सोडतात.
म्हणजे महिला मंडळाचं डोकं कारण महाराज हक्क त्यांचा आहे हो. भावाच्या इस्टेटीमध्ये हक्क कोणाचा असतो? हा कोणाचा असतो? बहिणीचा. त्या कुटुंबी महाराज कुणी स्कार्फ टाकेन, कुणी ओढणी टाकेन, कुणी काय काय टाकतेन. जावई काय करते तर सासरे सासरे टोपी टाकते तर उपरणं टाकते तर पिशी टाकते तर जागा पकडते तर. गजानन महाराज मला कधी कधी असं वाटतं महाराज लोकांनी प्रवास करताना तुम्हाला माहिती आहे का आमच्या बॅगमध्ये काय असतं माहिती आहे का? 9 मीटर 7 मीटर फेटा असतो, 9 मीटर धोतर असतं. जर आम्ही धोतर जर एसटी जर फेकलं तर एसटी कोणाची होईल? हा कोणाची होईल? महाराजाची होईल की नाही? मग तुमची कार्प, तुमचा टावेल, तुमची टोपी कुठं? फार महाराज अवघड आहे. त्या बसमध्ये प्रवास करणं फार कठीण आहे. निघाले, ओळख झाली, कुठले व तुम्ही? तो म्हणला मी तुम्हाला रोज ओळखतो राव, मी रोज पाहतो, मी तांडा खुर्दच आहे ना. तो म्हणलं तुम्ही कुठले? मी तांड्या बुद्रुकचा. ओळख झाली. वा 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 वा. पहिल्याने विचारलं का हो? आता माणसाला ओळखी निघल्यावर लई गप्पा होतात. त्या गप्पा काही इथंच कीर्तना सांगायच्या नसतात. कुठं चालले? पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला चालले का हो? नाही 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 नाही, माझे मामा राहतात तिथं, मी मामांना भेटायला चाललो. का हो? तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला चालले का? नाही 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 नाही, माझे काका राहतात, मी काकांना भेटायला चाललो. अशा गप्पा रंगत रंगत गेले. पंढरपूरमध्ये गेले. एसटी बस स्टँडवर उतरले. उतरल्यानंतर पहिल्या मनुष्याने विचारलं तुमचे काका राहतात कुठं? काय विचारलं? तुमचे काका राहतात कुठं? तो म्हणला खाली चौफाळ्यामध्ये कृष्ण मंदिराकडे माझे काका राहतात. तो म्हणला काय काम आले? माझे मामा तिकडेच राहतात ना. मग 2 रिक्षा घेऊन जाण्यापेक्षा आपण एकाच रिक्षाने जाऊ की काय? 2 रिक्षा घेऊन जाण्यापेक्षा आपण एकाच रिक्षाने घेऊन जाऊ की. एक रिक्षा केला, बसले, चौफाळ्यामध्ये गेले, कृष्ण मंदिरापाशी गेले. तिथं गेल्यानंतर विचारलं का हो तुमचे मामा कुठे राहतात? काय नाही हो, खाली काळा मारुतीपासून पुढे गेलं ना महात्मा फुले चौक आहे, तिथंच माझे मामा राहतात. तो म्हणला काय कामाले? माझे काका तिकडेच राहतात ना. रिक्षा तिकडे गेला. तिथं गेल्यानंतर विचारलं गजानन महाराज तुमचे काका राहतात कुठं? सांगितलं इथं सावता महाराज मठ आहे, त्याच्यासमोर डॉक्टर जयवंत महाराज बोधले आहेत, त्यांच्या घरी जे अक्षय महाराज तळेकर असतात ना तेच माझे एक मामा आहेत. तो म्हणला काय काम आले? तेच माझे काका आहेत की. मी कुठे राहतो कीर्तनातच पत्ता सांगितला. परत विचारू नका महाराज पंढरपूरमध्ये कुठं असता, कुठं भेट होईल. ऐका, दृष्टांत दृष्टांत असतो, दृष्टांतामध्ये रमायचं नसतं, सिद्धांत महत्वाचा आहे. अक्षय महाराज तळेकर व्यक्ती एक आहे, तिला कोणी मामा म्हणतंय आणि तिला कोणी काका म्हणतंय. तसं परमात्मा एकच आहे, त्याला कोणी सगुण म्हणतंय, त्याला कोणी निर्गुण म्हणतंय. विठ्ठल आहे तो एकच आहे, एकमेव द्वितीयम्, एकच आहे तो परमात्मा. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आहे तो एकच आहे, त्याला कोणी सगुण म्हणतंय, त्याला कोणी निर्गुण म्हणतंय. विठ्ठल तुकोबराय म्हणतात आम्ही त्याच परमात्म्याचं भजन केलं, त्याच सगुणाचं भजन केलं आणि आम्हाला निर्गुणापर्यंत आम्ही पोहोच झालो, आमच्या साध्यापर्यंत आम्ही पोहोच झालो. मग महाराज त्याचं भजन कसं केलं? तुकोबराय म्हणतात दिन रजनी हाची थंडा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची थंडा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आम्ही तोच केलं. काय केलं? भगवंताचं नामस्मरण केलं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे पांडुरंग ध्यानी,
पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग माझ्या मनाला गुछंद माझ्या मनाला गुछंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गुछंद छंद माझ्या मनाला गुछंद महाराज काय तुकोबऱ्यांचं भजन असेल? तुकोबरा म्हणतात माझ्या मनाला गुच्छंद नित्य गोविंद गोविंद माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से अखंड भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून आम्ही महाराज त्या निर्गुणापर्यंत पोहोच झालो. मग महाराज निर्गुणापर्यंत पोहोच झालं म्हणजे काय? महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी असलेलं दुःख या दुःखाची निवृत्ती झाली. आम्ही त्या परमात्मा तत्वापर्यंत पोहोच झालो. पण काय केलं महाराज? आम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून आम्ही त्या पदाला प्राप्त झालो. आम्हाला तो अधिकार प्राप्त झाला. मग महाराज तुम्ही कोणत्या देवाचं नाव घेतलं? अभंगाचं सर्व सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय कसं काय बात आहे.